पवारांचे राष्ट्रवादी मूळ काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा। पवारांनी प्रस्ताव दिल्याचा नाना पटोलेंचा दावा, तर विलीनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा नाही। पवारांच्या राष्ट्रवादीने चर्चा फेटाळल्या। काँग्रेस हे बुडतं जहाज, कोणत्याही पक्षाने त्यामध्ये पाय ठेवला तर आम्हालाच फायदा होईल। मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधी पक्षातील नेत्यांना टोला, तर बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत राऊतांनाही डिवचलं। अर्थ खात्यासंदर्भातील मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यानं सस्पेन्स, तर आज तारीख अर्थ खातं माझ्याकडेच फडणवीसांचं भाष्य, तर अर्थ खात्यासंदर्भातील प्रश्नावर सुनेत्रा पवारांचं नो कमेंट। जळगावच्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। निवडणुकीतनं माघार घेऊन महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा। रेश्मा काळे उद्या माघार घेण्याचीही शक्यता। उद्धव ठाकरेंनी 14 जूनला मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदेंच्या सेनेचा दावा। प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय, अमेरिकी हवामान संस्था नोआनची पुष्टी, तर विदर्भासह यूपी, एमपी, राजस्थान, छत्तीसगडला जास्त फटका। एल निनोच्या तीव्रतेमुळे जगभर दुष्काळाची शक्यता। एल निनोचा प्रभाव आता लक्षात घेऊन टास्क फोर्स तयार, तर शासन स्तरावर तयारी सुरू। शेतकऱ्यांनी सरकारच्या सल्ल्यानेच पेरणी करावी, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। कांदा खरेदीचा दर आता 16 रुपये 50 पैसे प्रति किलोवर। उद्यापासून हे नवीन दर लागू होणार। कॉमेडियन प्रणीत मोरेच्या शोमध्ये वक्तव्य करणं सेजल पवारला भोवणार, तर केईएम रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल समोर। आक्षेपार्ह आणि असंवेदनशील वक्तव्य केल्याचा ठपका। शिस्तभंगाच्या कारवाईसंदर्भातही लवकरच निर्णय। एसटी प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्ड बंधनकारक। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा, तर अधिक पारदर्शकता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी 1 ऑगस्टपासून हे नवे नियम।